मित्रांनो, आज आपण बघणार आहोत चालू घडामोडी 11 नोव्हेंबर 2024. तर प्रश्न क्रमांक 1. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण अर्थात नालसाच्या कार्यकारी अधिकारी कोणाची निवड झाली आहे? ऑप्शन ए भूषण गवई, ऑप्शन बी धनंजय चंद्रचूड, ऑप्शन सी राकेश खन्ना, ऑप्शन डी सौरभ तिवारी. याचा आन्सर आहे ऑप्शन ए भूषण गवई. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 2. कोणता भारतीय खेळाडू आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनकडून देण्यात येणाऱ्या हॉकीमधील सर्वोत्तम खेळाडू 2024 पुरस्काराचा मानकरी ठरला आहे? ऑप्शन ए पी आर श्रीजेश, ऑप्शन बी चरण सिंग, ऑप्शन सी हरमनप्रीत सिंग, ऑप्शन डी नरेश चंद्रा. याचा आन्सर आहे ऑप्शन सी हरमनप्रीत सिंग. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 3. कोणत्या भारतीय हॉकी खेळाडूची 2024 साठी सर्वोत्तम गोलरक्षक पुरस्कारासाठी निवड झाली आहे? ऑप्शन ए रकुलप्रीत सिंग, ऑप्शन बी पी आर श्रीजेश, ऑप्शन सी मनप्रीत सिंग, ऑप्शन डी हरमनप्रीत सिंग. याचा आन्सर आहे ऑप्शन बी पी आर श्रीजेश. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 4. कोणत्या देशाची महिला हॉकी खेळाडू ईबी यानसेन 2024 वर्षातील सर्वोत्तम महिला हॉकी म्हणून घोषित करण्यात आले आहे? ऑप्शन ए चीन, ऑप्शन बी नेपाळ, ऑप्शन सी इस्रायल, ऑप्शन डी नेदरलँड. याचा आन्सर आहे ऑप्शन डी नेदरलँड. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 5. पंडित राम नारायण यांचे निधन झाले आहे ते कोण होते? ऑप्शन ए बासरी वादक, ऑप्शन बी तबला वादक, ऑप्शन सी सारंगी वादक, ऑप्शन डी शहनाई वादक. याचा आन्सर आहे ऑप्शन सी सारंगी वादक. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 6. प्रख्यात सारंगी वादक पंडित राम नारायण यांचे निधन झाले, त्यांना कोणत्या वर्षी पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते? ऑप्शन ए 2004, ऑप्शन बी 2005, ऑप्शन सी 2007, ऑप्शन डी 2009. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 2005. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 7. 2024च्या रोहिणी नायर पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? ऑप्शन ए अनिल प्रधान, ऑप्शन बी रोहित शर्मा, ऑप्शन सी ज्योती राजपूत, ऑप्शन डी अनुप शहा. याचा आन्सर आहे ऑप्शन ए अनिल प्रधान. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 8. आंतरराष्ट्रीय पर्यावरण शिखर परिषद 2024 कुठे होणार आहे? ऑप्शन ए नवी दिल्ली भारत, ऑप्शन बी बीजिंग चीन, ऑप्शन सी न्यूयॉर्क अमेरिका, ऑप्शन डी बाकू अझरबैजान. याचे आन्सर आहे ऑप्शन डी बाकू अझरबैजान. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 9. कोणत्या कालावधी दरम्यान अझरबैजानमधील बाकू येथे आंतरराष्ट्रीय पर्यावरण शिखर परिषद 2024 होणार आहे? ऑप्शन ए 11 ते 22 सप्टेंबर 2024, ऑप्शन बी 11 ते 22 नोव्हेंबर 2024, ऑप्शन सी 11 ते 22 ऑक्टोबर 2024, ऑप्शन डी 11 ते 22 ऑगस्ट 2024. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 11 ते 22 नोव्हेंबर 2024. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 10. 2024च्या पहिल्या तिमाहीत कोणता देश युरोपीय युनियनचा सर्वात मोठा तेल निर्यातदार म्हणून पुढे आला आहे? ऑप्शन ए जपान, ऑप्शन बी चीन, ऑप्शन सी रशिया, ऑप्शन डी भारत. याचा आन्सर आहे ऑप्शन डी. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 11. महिला आशिया चॅम्पियन हॉकी स्पर्धा 2024 कोणत्या राज्यात होत आहे? ऑप्शन ए महाराष्ट्र, ऑप्शन बी राजस्थान, ऑप्शन सी बिहार, ऑप्शन डी गोवा. याचा आन्सर आहे ऑप्शन सी बिहार. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 12. आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये 5 विकेट घेणारा वरुण चक्रवर्ती हा कितवा भारतीय गोलंदाज ठरला आहे? ऑप्शन ए 7वा, ऑप्शन बी 5वा, ऑप्शन सी 3रा, ऑप्शन डी 6वा. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 7वा. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 13. कोणत्या देशाचे युवा टेनिसपटू कोको गॉफने WTA अंतिम टप्प्याच्या स्पर्धेचे विजेतेपद मिळवले आहे? ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी जपान, ऑप्शन सी जर्मनी, ऑप्शन डी अमेरिका. याचा आन्सर आहे ऑप्शन डी अमेरिका. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 14. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2025 कोणत्या राज्यात आयोजित केल्या जाणार आहे? ऑप्शन ए राजस्थान, ऑप्शन बी उत्तराखंड, ऑप्शन सी केरळ, ऑप्शन डी तामिळनाडू. याचा आन्सर आहे ऑप्शन बी उत्तराखंड. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 15. फेडरेशन्स ऑफ इंडियन चेंबर्स कॉमर्स अँड इंडस्ट्री
FICCIच्या हार्दिकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? ऑप्शन ए प्रितेश जयस्वाल, ऑप्शन बी कुमार ठाकूर, ऑप्शन सी हर्षवर्धन अग्रवाल, ऑप्शन डी विद्या बालन. याचा आन्सर आहे ऑप्शन सी हर्षवर्धन अग्रवाल. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 16. हर्षवर्धन अग्रवाल यांची 2024-25 साठी कोणत्या संस्थेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे? ऑप्शन ए FICCI, ऑप्शन बी RBI, ऑप्शन सी UPSC, ऑप्शन डी CBI. याचा आन्सर आहे ऑप्शन ए FICCI. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 17. राष्ट्रीय शिक्षण दिन कधी साजरा करण्यात येतो? ऑप्शन ए 10 नोव्हेंबर, ऑप्शन बी 11 नोव्हेंबर, ऑप्शन सी 13 नोव्हेंबर, ऑप्शन डी 14 नोव्हेंबर. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 11 नोव्हेंबर. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 18. वर्ल्ड युनिव्हर्सिटी शूटिंग चॅम्पियनशिप 2024 चे आयोजन कुठे करण्यात येत आहे? ऑप्शन ए नवी दिल्ली, ऑप्शन बी चेन्नई, ऑप्शन सी कोलकाता, ऑप्शन डी नवी दिल्ली. याचा आन्सर आहे ऑप्शन डी नवी दिल्ली. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 19. भारत आणि कोणत्या देशात ऑस्ट्राहिन 2024 युद्ध सरावाचे आयोजन करण्यात आले आहे? ऑप्शन ए फ्रान्स, ऑप्शन बी रशिया, ऑप्शन सी ऑस्ट्रेलिया, ऑप्शन डी चीन. याचा आन्सर आहे ऑप्शन सी ऑस्ट्रेलिया. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 20. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात कोणत्या ठिकाणी ऑस्ट्राहिन 2024 युद्ध सरावाचे आयोजन करण्यात आले आहे? ऑप्शन ए मुंबई, ऑप्शन बी हैदराबाद, ऑप्शन सी जयपूर, ऑप्शन डी पुणे. याचा आन्सर आहे ऑप्शन डी पुणे.